शिवसेना परत एकदा फुटली. कदाचित शिवसेनेच्या इतिहासातील या दोन घटना अत्यंत महत्त्वाच्या असतील. 2022 मध्ये जेव्हा 50 आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले, तेव्हा सुद्धा हेच कारण होतं की विकास करायचा आहे, लोकांची कामे करायची आहेत. पण असू द्या. पण या सगळ्यामध्ये खूप मोठं प्लॅनिंग आहे. कदाचित आपल्याला सगळ्या गोष्टी नॉर्मल वाटत असतील, पण हे सगळं एवढं सोपं नाहीये. सध्या भाजपची देशात 20 पेक्षा जास्त राज्यात सत्ता आहे, पण केंद्रात पाहिजे तेवढं बहुमत नाहीये. भाजपला जर परत सत्तेत राहायचं असेल तर उत्तर भारत त्यांच्या ताब्यात आला पाहिजे, जिथे त्यांचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे. आणि हे सगळं कसं होईल तर मतदारसंघ पुनर्रचना करून, म्हणजे ज्याला आपण डिलिमिटेशन म्हणतो. पुनर्रचना म्हणजे काय तर लोकसभेच्या जागा वाढवायच्या. जो प्रयत्न त्यांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी करून बघितला, पण विरोधकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. सध्या लोकसभेची सदस्य संख्या ही 543 आहे. जर पुनर्रचना झाली तर 850 पर्यंत लोकसभेची सदस्य संख्या जाऊ शकते, म्हणजे तब्बल 300 सदस्य संख्या वाढते. पण हे होताना जो सामाजिक समतोल साधला पाहिजे ते होणार नाही, कारण ही पुनर्रचना होईल लोकसंख्येच्या आधारावर. समजा उत्तरेची 2 राज्य पकडा, यूपी आणि बिहार. जर पुनर्रचना झाली तर या 2 राज्यांमध्ये मिळून लोकसभेची सदस्य संख्या होईल 222, आणि तिकडे दक्षिणेकडे सगळ्या 5 राज्यांची मिळून लोकसभेची सदस्य संख्या राहील 154. म्हणजे जिकडे आपला जास्त प्रभाव आहे तिकडे जास्त सदस्य देऊन 2029 साठी सत्ता कायम ठेवण्याचा एक प्रयत्न. या सगळ्यासाठी अगोदर आम आदमी पार्टी, नंतर तृणमूल आणि आता परत एकदा शिवसेना फोडण्यात आली. आणि भविष्यात अजूनही काही पक्ष फुटले तर यात नवल वाटायला नको. हा जो मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आहे, ज्याला डिलिमिटेशन बिल असं म्हणतात, जो मागच्या 2 महिन्यापूर्वी विरोधकांनी हाणून पाडला, कारण यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते, ज्याला 2/3 बहुमत लागतं. म्हणजे 363 खासदारांचा पाठिंबा हा बिल पास होण्यासाठी लागतो. सध्या एनडीए कडे होते 313 खासदार, त्यामध्ये तृणमूलचे 19 वाढले आणि आता शिवसेनेचे 6 वाढले. काहीही करून लोकसभेतील आपलं बहुमत हे 2/3 पेक्षा जास्त करण्याचा हा भाजपचा डाव आहे. आणि भविष्यात परत एकदा डिलिमिटेशन बिल पास करण्याची पूर्वतयारी म्हणजेच ही फोडाफोडी. आता ज्यांनी ज्यांनी या 6 खासदारांना मतदान केलं, पुढच्या निवडणुकीसाठी आपलं मत राखून ठेवा. 4-5 तास रांगेत उभे राहा, त्यांना मत द्या, म्हणजे काय तर ते परत एकदा पक्ष बदलायला मोकळे.